Good afternoon, everybody. In last video lecture, we have seen the physical properties of aldehyde, ketone, and carboxylic acid. Okay, and today we'll see the reactivity of aldehydes and ketones. Before that, we should understand the polarity of carbonyl carbon. Polarity of carbonyl carbon. Polarity of carbonyl carbon. Okay, we know that carbonyl group present in aldehyde as well as in ketone. कार्बोनिल ग्रुप हा अल्डिहाइड मध्ये सुद्धा आहे आणि कीटोन मध्ये आहे. ओके, तर त्याची पोलॅरिटी आपल्याला काय करायचं समजून घ्यायचं. पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल कार्बन, राइट. सी डबल बॉन्ड ऑक्सिजन. दिस इज कार्बोनिल ग्रुप. द पोलॅरिटी ऑफ दिस कार्बोनिल ग्रुप originates from, this is delta minus and this is delta plus, partial positive charge and partial negative charge, right? So the polarity of carbonyl carbon originates from high electronegativity of oxygen related to carbon. Okay, तर आपण कार्बोनिल कार्बनची पोलॅरिटी ही कशावरून डिसाइड करणार, तर हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑक्सिजन ॲटम and less electronegative carbon atom. That two atoms decide the polarity of carbonyl carbon. हे दोन atoms काय करतायत, तर या कार्बोनिल कार्बनची काय करतायत, तर पोलॅरिटी डिसाइड करतायत. सो हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑक्सिजन ॲटम and less electronegative carbon atom. Okay, and resonating structure also explain the polarity of this carbonyl carbon. रेझोनेटिंग स्ट्रक्चर सुद्धा काय करू शकतात, तर या कार्बोनिल कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिसाइड करू शकतात, राइट. डबल बॉन्ड ऑक्सिजन, याच्यावरती दोन लोन पेअर आहेत. ओके, रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसं काढू शकतो आपण, डबल बॉन्ड ऑक्सिजन कार्बोनिल. ओके, इथं दोन लोन पेअर असणार आहे आणि ह्या लोन पेअर काय, हा डबल बॉन्ड इथं ब्रेक होणार आहे आणि इलेक्ट्रॉन्स कोणाला देणार आहे, ऑक्सिजनला. सो स्ट्रक्चर कसं होईल, ऑक्सिजन मायनस आणि तीन लोन पेअर असतील. ओके, हा डेल्टा प्लस आणि हा डेल्टा मायनस, किंवा इथं डिरेक्टली यू कॅन राईट पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन डेफिशियंट. ओके, आणि याचंच रेझोनन्स हायब्रिड आपण कसं काढू शकतो, रेझोनन्स हायब्रिड कार्बोनिल here oxygen delta minus and delta plus. okay, lone pair पण आहेत. this is a resonance hybrid of carbonyl group. resonance hybrid आता याच्यावरून काय आपण लक्षात घेणार, तर हा ऑक्सिजन ॲटम जो आहे हा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम आहे. याच्याकडे लोन पेअर पण आहे, नेगेटिव्ह चार्ज पण आहे, तरी सुद्धा तो काय करतोय, कार्बनकडून इलेक्ट्रॉन स्वतःकडे पुल करायचा प्रयत्न करतोय. इट बिकम्स मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आणि तो जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह होईल. सो इट ॲक्वायर डेल्टा मायनस चार्ज, पार्शियल नेगेटिव्ह चार्ज अँड पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज या, राईट. सो मोर polarity of carbonyl carbon is originates from more electronegative or higher electronegative oxygen atom and related to carbon atom. These two atoms decide the polarity of carbonyl carbon. Okay, and this the polarity, positive polarity of carbonyl carbon. या कार्बोनिल कार्बनची काय आहे, पॉझिटिव्ह पोलॅरिटी आहे. पॉझिटिव्ह पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल कार्बन. सो दिस कार्बन बिकम्स मोर इलेक्ट्रोफिलिक. तो कार्बन हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे आणि त्यालाच आपण काय म्हणू शकतो, इलेक्ट्रोफिलिक. अँड ड्यू टू दिस, तर पॉझिटिव्ह पोलॅरिटी कोणाची आहे, पॉझिटिव्ह पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल कार्बन
As a result, this carbon atom is electrophilic, electron deficient. आता हा कार्बन कसा आहे? इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. इलेक्ट्रॉन डेफिशियंट. इलेक्ट्रॉन डेफिशियंट. It is also known as electrophilic. This carbon atom is electrophilic. Electrophilic means electron loving. Electron loving. Electrophilic. Electron loving means this carbon required electrons. ओके, त्या कार्बनला इलेक्ट्रॉनची गरज आहे. दिस कार्बन ऑलवेज गिव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम अदर स्पेसिस. हा कार्बन नेहमी दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेणार आहे. इट मीन्स दॅट न्यूक्लिओफाइल विल इझिली अटॅक ऑन दिस कार्बन. न्यूक्लिओफाइलचा अटॅक हा इथे इझिली होणार आहे, कारण हा कोण आहे? इलेक्ट्रोफाइल आहे. इलेक्ट्रोफिलिक सेंटर आहे. हे कसं आहे? इलेक्ट्रोफिलिक सेंटर म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट. त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. सो इट ऑलवेज गिव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम अदर ॲटम. अदर ॲटम कडून तो इलेक्ट्रॉन घेणार आहे किंवा न्यूक्लिओफाइल विल इझिली अटॅक ऑन दिस कार्बन ॲटम. राईट. देन रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. Next point is reactivity of aldehyde and ketone. Reactivity of aldehyde and ketone. तर reactivity of aldehyde and ketone is based on polarity. ती कशावरती डिपेंड आहे? तर पोलॅरिटी वरती. पॉझिटिव्ह पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप. त्या कार्बोनिल ग्रुपची पॉझिटिव्ह पोलॅरिटी आहे. ओके, सो रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन बेस्ड ऑन पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल कार्बन. आणि दिस रिॲक्टिव्हिटी किंवा पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल कार्बन डिसाइड द रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. इन अल्डिहाइड मध्ये एकच इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. इन अल्डिहाइड C double bond oxygen H. This is aldehyde. C double bond oxygen R. Okay. In aldehyde there is one alkyl electron donating group. हा alkyl group काय असणार आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असणार आहे. In ketone two alkyl groups are electron donating. दोन alkyl group जे आहेत ते कशा आहेत? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत. Okay, so generally aldehyde is more reactive than ketone. Generally, aldehyde is more reactive than ketone. Why aldehyde is more reactive than ketone? Because nucleophile will easily attack on this electrophilic center. इलेक्ट्रोफिलिक सेंटर वरती न्यूक्लिओफाइल हा इझिली अटॅक करणार आहे, कारण ही स्पेसिस कशी आहे? इलेक्ट्रॉन डेफिशियंट, इलेक्ट्रोफिलिक कार्बन आहे. सो न्यूक्लिओफाइल, इनकमिंग न्यूक्लिओफाइल विल इझिली अटॅक ऑन दिस कार्बन, दिस इलेक्ट्रोफिलिक कार्बन. आता इथं काय होणार आहे? तर इथं दोन टाइपचे इफेक्ट्स क्रिएट होतात. एक स्टेरिक इफेक्ट आणि इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. इथं दोन इलेक्ट्रॉन डोनेटिंग काय आहेत? अल्काइल ग्रुप्स आहेत. टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग अल्काइल ग्रुप्स आर देअर. Okay, and they can be explained by two effects: influence of electronic effect and steric hindrance. Okay, let me see influence of electronic effect. And second, steric hindrance. Influence of electronic effect. Influence of electronic effect. Influence of electronic effect, and second effect, that is steric hindrance effect. Steric hindrance. Steric hindrance effect. Right? Steric hindrance effect. Influence of electronic effect. आता in aldehyde there is
one electron donating alkyl group. Okay, and in ketone there is 2 electron donating alkyl group. Okay, काय होतंय तर in aldehyde there is only 1 electron donating alkyl group, and in ketone there is 2 electron donating alkyl group. ओके, तर इथं काय होणार आहे तर हा जो आहे तो काय आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग अल्काइल ग्रुप आहे. तो काय करतोय तर इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. कोणाला? कार्बोनिल कार्बनला तो इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. सो इट बिकम्स इलेक्ट्रॉन रिच व्हेन अल्काइल ग्रुप डोनेट इलेक्ट्रॉन्स. जेव्हा अल्काइल ग्रुप इलेक्ट्रॉन्स डोनेट करणार आहे तेव्हा. ओके, इथं काय होणार आहे तर इथं 2 अल्काइल ग्रुप्स आहेत. इथं काय आहेत 2 अल्काइल ग्रुप्स आहेत. 2 इलेक्ट्रॉन डोनेटिंग अल्काइल ग्रुप्स, 2 इलेक्ट्रॉन डोनेटिंग अल्काइल ग्रुप्स आहेत. ओके, आणि जर यानं इलेक्ट्रॉन इथं इझिली डोनेट केले तर काय होणार आहे इथं हा एक अल्काइल ग्रुप इथं इलेक्ट्रॉन डोनेट करेल, हा एक अल्काइल ग्रुप इथं इलेक्ट्रॉन्स डोनेट करेल. त्यामुळे इथं काय होत आहे तर इथं क्राऊड जास्त होणार आहे, इथं क्राऊड कमी होणार आहे. बरोबर. इन अल्डिहाइड देर इज ओनली 1 इलेक्ट्रॉन डोनेटिंग अल्काइल ग्रुप. एकच अल्काइल ग्रुप इलेक्ट्रॉन इथं डोनेट करतोय. बरोबर. ह्या डेफिशियंट कार्बनला, ह्या इलेक्ट्रोफिलिक कार्बनला हा अल्काइल ग्रुप, एक सिंगल अल्काइल ग्रुप आहे, तो इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. त्यामुळे इथं काय आहे तर लेस क्राऊड आहे. इथं काय असणार आहे तर लेस क्राऊड असणार आहे. स्टेरिक हिंड्रन्स हा कमी असणार आहे. स्टेरिक हिंड्रन्स मीन्स व्हॉट की ऍटम काय करत असतो इलेक्ट्रॉन डोनेट करत असतो. कोणाला तर इलेक्ट्रोफिलिक सेंटरला. त्यामुळे तिथं काय होणार आहे क्राऊड होत असते. पण इथं एक अल्काइल ग्रुप होत असल्यामुळे इथं कमी क्राऊड आहे. सो स्टेरिक हिंड्रन्स सुद्धा काय आहे इथे कमी आहे. पण ऑन कॉन्ट्रास्ट जर तुम्ही कीटोन मध्ये कन्सिडर केला तर देर इज 2 इलेक्ट्रॉन डोनेटिंग अल्काइल ग्रुप. इथं 2 इलेक्ट्रॉन डोनेटिंग अल्काइल ग्रुप आहेत. हा सुद्धा अल्काइल ग्रुप इथे इलेक्ट्रॉन डोनेट करतोय, हा सुद्धा अल्काइल ग्रुप इथे इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. पण हा हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑक्सिजन ऍटम आहे. हा नेहमी कार्बनकडून इलेक्ट्रॉन स्वतःकडे पुल करत असतो. त्यामुळे तो ऑलवेज कसा असणार आहे इलेक्ट्रोफिलिक असणार आहे. तो ऑलवेज कसा असणार आहे इलेक्ट्रोफिलिक असणार आहे. म्हणून तर या इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप पासून तो इलेक्ट्रॉन स्वतःकडे काय करत असतो पुल करत असतो. ओके, हा अल्काइल ग्रुप आपले इलेक्ट्रॉन्स इथं डोनेट करेल, हा अल्काइल ग्रुप इथं आपले इलेक्ट्रॉन्स डोनेट करेल. त्यामुळे तिथं क्राऊड जास्त होणार आहे. देर इज टू मच क्राऊड. टू मच क्राऊड आहे आणि त्यामुळे टू मच स्टेरिक हिंड्रन्स आहे. त्यामुळे इथं न्यूक्लिओफाइल हा इझिली अटॅक करेल का? नाही. जरी इथं अल्काइल ग्रुपनं इलेक्ट्रॉन्स दिले ओके तरी या कार्बनकडून जो हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑक्सिजन ऍटम आहे तो इलेक्ट्रॉन सतत काय करतोय स्वतःकडे पुल करतोय. ऑक्सिजन इज हाय इलेक्ट्रोनेगेटिव्ह. हाय इलेक्ट्रोनेगेटिव्ह असल्यामुळे ऑक्सिजन ऑलवेज ट्राय टू पुल द इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. सो कार्बन बिकम इलेक्ट्रोफिलिक, कार्बन बिकम डेफिशियंट. कार्बन हा कसा होतोय डेफिशियंट होतोय. बरोबर, त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता भासते. सो हा अल्काइल ग्रुप काय करतो तर अल्काइल ग्रुप हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो. अँड यू नो दॅट इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप शोज प्लस आय इफेक्ट, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. इन अल्डिहाइड देर इज ओनली 1 electron donating alkyl group and it show positive inductive effect. It show positive inductive effect. So there is less crowd, less steric hindrance, कमी steric hindrance असणार आहे. आणि म्हणून न्यूक्लिओफाइल विल इझिली अटॅक ऑन दिस कार्बोनिल कार्बन. न्यूक्लिओफाइल सुद्धा इझिली अटॅक करतोय कशावरती तर या कार्बोनिल कार्बनवरती. ऑन कॉन्ट्रास्ट इन कीटोन देर इज 2 electron donating alkyl group. In ketone there is 2 electron donating. आणि हे ग्रुप सुद्धा कसे आहेत बल्कियर आहेत. अल्काइल ग्रुप हा कसा आहे 2 bulky alkyl groups. 2 bulky alkyl groups means 2 electron donating bulky alkyl groups show positive inductive effect. शो पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. बल्की ग्रुप असल्यामुळे साहजिकच इथे इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर क्राऊड होणार आहे. सो देर इज टू मच क्राऊड, टू मच स्टेरिक हिंड्रन्स. स्टेरिक हिंड्रन्स पण जास्त आहे. सो न्यूक्लिओफाइल इथे इझिली अटॅक करू शकतो का? नाही. इथं ऑलरेडी क्राऊड आहे, इथं ऑलरेडी स्टेरिक हिंड्रन्स आहे.
सो इनकमिंग न्यूक्लिओफाईल इथे अटॅक करू शकत नाही आणि म्हणून अल्डिहाइड इज मोर रिएक्टिव्ह दॅन कीटोन. अल्डिहाइड हा कीटोन पेक्षा काय आहे, मोर रिएक्टिव्ह आहे अँड द न्यूक्लिओफाईल विल इझिली अटॅक ऑन अल्डिहाइडिक कार्बन. अल्डिहाइडिक कार्बन वरती किंवा कार्बोनिल कार्बन इन अल्डिहाइड, जो कार्बोनिल कार्बन आहे अल्डिहाइड मधला, तिथं न्यूक्लिओफाईल हा इझिली अटॅक करू शकतो. राइट. सो अल्डिहाइड इज मोर रिएक्टिव्ह दॅन कीटोन. कीटोन पेक्षा अल्डिहाइड हा मोर रिएक्टिव्ह आहे. सो यू रिमेंबर वन मोर थिंग. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ॲलिफॅटिक अल्डिहाइड आर मोर रिएक्टिव्ह दॅन ॲरोमॅटिक अल्डिहाइड. ॲलिफॅटिक अल्डिहाइड, keep well in mind two things. Aldehyde is more reactive. Aldehyde is more reactive than ketone. Aldehyde is more reactive than ketone. Ketone पेक्षा aldehyde ही more reactive आहे. And second thing, nucleophile will easily attack on aldehydic carbon. Nucleophile easily attack on. Nucleophile will easily attack on aldehydic carbon and aldehydic carbon नाही म्हणू शकत आपण, on carbonyl carbon of aldehyde, on carbonyl, कारण मिथाइल ग्रुपचा सुद्धा इथं कार्बन असणार, मग कोणता अल्डिहाइडिक कार्बन एक्झॅक्टली, राइट. सो ऑन carbonyl carbon of aldehyde, carbonyl carbon of aldehyde. Okay, keep well in mind. In aldehyde there is less crowd, less steric hindrance. काय असणार आहे in aldehyde there is less crowd and less steric hindrance. Because in aldehyde there is only one electron donating positive inductive R group असणार आहे की जो इलेक्ट्रॉन डोनेटिंग अल्काइल ग्रुप काय करणार आहे, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट शो करतो. So because in aldehyde there is only one electron donating alkyl group. Okay, so keep well in mind, aldehyde is more reactive than ketone, one thing. Second, nucleophile will easily attack on carbonyl carbon वरती सुद्धा nucleophile हा easily attack करणार आहे on carbonyl carbon of aldehyde. And third thing, in aldehyde there is less crowd. aldehyde मध्ये काय आहे, less crowd आहे. In aldehyde there is less crowd or less steric hindrance because there is only one electron donating alkyl group. तिथं एकच इलेक्ट्रॉन डोनेटिंग अल्काइल ग्रुप आहे आणि तोच इलेक्ट्रॉन फक्त इथं डोनेट करतोय, त्यामुळे तिथं जास्त क्राऊड नाही आणि ते इलेक्ट्रॉन्स लगेचच ऑक्सिजन स्वतःकडे पुल करायचा प्रयत्न करत असतो. सो हिअर इज लेस क्राऊड, लेस स्टेरिक हिंड्रन्स. पण जर तुम्ही कीटोनचा विचार केला तर इन कीटोन देयर इज 2 bulky alkyl group and these 2 alkyl groups show positive inductive effect. These 2 alkyl groups donate its electron towards carbon किंवा to the carbon. These 2 electron donating alkyl group donates its electron to carbonyl carbon. Okay, so there is too much crowd, there is too much steric hindrance. So nucleophile will not attack on this carbonyl carbon of ketone. त्यामुळे कार्बोनिल कार्बन जो आहे कीटोनचा तिथे न्यूक्लिओफाइल हा अटॅक करू शकत नाही. सो देयरफॉर aldehyde is more reactive than ketone, right? The next thing, keep well in mind, aliphatic aldehyde is more reactive. Aliphatic aldehyde is more reactive than aromatic aldehyde, right? Aliphatic aldehyde is more reactive than aromatic aldehyde. Okay, aliphatic aldehyde is more reactive than aromatic aldehyde.
तर अरोमॅटिक रिंग जे आहे किंवा अरोमॅटिक अल्डिहाइड शोज रेझोनेटिंग स्ट्रक्चर. ओके, किंवा रेझोनेटिंग स्ट्रक्चर वरून काय होणार आहे, तर जी कार्बोनिल कार्बनची जी पोलॅरिटी आहे ती पोलॅरिटी काय होते, तर डिक्रीज होते कार्बोनिल कार्बनची. कारण आपल्याला माहितीये की अरोमॅटिक अल्डिहाइडचे 3 ते 4 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स येणार आहेत. त्यामुळे काय होत असतं, तर इलेक्ट्रॉन्स ऑलवेज मायग्रेट, इलेक्ट्रॉन्स नेहमीच मायग्रेट होत असतात इनसाइड द रिंग. रिंग मध्ये ते डिलोकलाइज्ड होत असतात, बरोबर. त्यामुळं कार्बोनिल कार्बनची पोलॅरिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि कार्बोनिल कार्बनची जर पोलॅरिटी डिक्रीज झाली तर काय होणार आहे, तुमचं अरोमॅटिक अल्डिहाइड हे अनस्टेबल होणार आहे, किंवा अरोमॅटिक अल्डिहाइड हे लेस रिएक्टिव्ह होणार आहे. अनस्टेबल म्हणण्यापेक्षा अरोमॅटिक अल्डिहाइड हे काय होईल, लेस रिएक्टिव्ह दॅन अलिफॅटिक अल्डिहाइड. तिथं कसा न्यूक्लिओफाइल अटॅक करेल ना, थिंक ऑन दिस. अरोमॅटिक अल्डिहाइड शोज रेझोनेटिंग स्ट्रक्चर. ओके, अरोमॅटिक अल्डिहाइड हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर शो करतं. त्यामुळे काय होत असणार आहे, तर इलेक्ट्रॉन्स ऑलवेज मायग्रेट इनसाइड द रिंग, इलेक्ट्रॉन्स डिलोकलाइज्ड, इलेक्ट्रॉन्स हे डिलोकलाइज होत असतात. आणि त्यामुळं कार्बोनिल कार्बनची पोलॅरिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि पोलॅरिटी जर कार्बोनिल कार्बनची डिक्रीज होत असेल तर हाऊ न्यूक्लिओफाइल विल अटॅक ऑन कार्बोनिल कार्बन. न्यूक्लिओफाइल हा कार्बोनिल कार्बन वरती कसा अटॅक करेल. सो देअरफॉर अरोमॅटिक अल्डिहाइड इज, अरोमॅटिक अल्डिहाइड काय असणार आहे तुमचं, लेस रिएक्टिव्ह असणार आहे. देअरफॉर अरोमॅटिक अल्डिहाइड इज लेस रिएक्टिव्ह दॅन अलिफॅटिक अल्डिहाइड, राईट. सो आय थिंक हे समजलं असेल की पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल कार्बन. पोलॅरिटी ही कशावरती डिपेंड आहे, तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वरती डिपेंड आहे. ओके, त्याच्यानंतर आपण रिएक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड आणि कीटोन बघितलं. तर अल्डिहाइड इज मोर रिएक्टिव्ह दॅन कीटोन. आणि हे बेस्ट आपण 2 इफेक्ट्स चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकतात. ते म्हणजे इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आणि स्टेरिक हिंड्रन्स इफेक्ट. स्टेरिक हिंड्रन्स इफेक्ट. तर अल्डिहाइड मध्ये पोलॅरिटी डिक्रीज होत नाही, पण कीटोन मध्ये पोलॅरिटी काय होत असते, डिक्रीज होत असते. आणि त्यामुळं तुमचा अल्डिहाइड हा काय आहे, मोर रिएक्टिव्ह आहे दॅन कीटोन. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर अल्डिहाइड मध्ये काय आहे, लेस स्टेरिक हिंड्रन्स आहे, लेस क्राउड आहे. पण वाईस वर्सा जर तुम्ही कीटोन मध्ये बघितलं तर देर इज टू मच स्टेरिक हिंड्रन्स, देर इज टू मच क्राउड. सो हाऊ न्यूक्लिओफाइल विल अटॅक ऑन कार्बोनिल कार्बन ऑफ कीटोन. ओके, त्यामुळे तिथं न्यूक्लिओफिलिक अटॅक होऊ शकत नाही, राईट. सो देअरफॉर अल्डिहाइड इज मोर रिएक्टिव्ह दॅन कीटोन. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, अलिफॅटिक अल्डिहाइड इज मोर रिएक्टिव्ह दॅन अरोमॅटिक अल्डिहाइड. हे सुद्धा मी एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, सो पुढे वी हॅव टू स्टॉप हियर. थँक्यू.